आकाशवाणी मुंबई. कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्लीच्या कर्तव्यपथावर शानदार संचलन सोहळा. ऑपरेशन सिंदूरच्या प्रारूपासह देशाच्या सामरिक सामर्थ्याचं आणि सांस्कृतिक वारशाचं समृद्ध दर्शन. अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांना राष्ट्रपतींच्या हस्ते अशोक चक्र सन्मान. देशोदेशी भारतीय प्रजासत्ताक दिन विविध कार्यक्रमांनी साजरा आणि रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबईचा हैदराबादवर तर महाराष्ट्राचा गोव्यावर विजय. देशाचा 77वा प्रजासत्ताक दिन आज सर्वत्र साजरा होत आहे. नवी दिल्लीच्या कर्तव्यपथावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत सेनादलं, निमलष्करी दलं तसंच सांस्कृतिक पथकांच्या शानदार संचलनानं मानवंदना दिली. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून. स्वातंत्र्याचा मंत्र वंदे मातरम आणि समृद्धीचा मंत्र आत्मनिर्भर भारत या संकल्पनेवर आधारित शानदार संचलन सोहळा आज नवी दिल्लीच्या कर्तव्यपथावर संपन्न झाला. युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला फॉन डेर लेयन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि इतर केंद्रीय मंत्री, संरक्षण दलांचे प्रमुख, तिन्ही सेना दलांचे प्रमुख आणि इतर वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी या सोहळ्यासाठी देशभरातून आमंत्रित केलेले विशेष पाहुणे आणि हजारोंच्या संख्येने जनसमुदाय हा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी उपस्थित होता. ऑपरेशन सिंदूरचं प्रारूप दाखवणारा लष्कराचा चित्ररथ, ब्राह्मोस आणि S-400 क्षेपणास्त्र, अर्जुन रणगाडा, 16 लढाऊ विमानं आणि भारताच्या सामरिक सामर्थ्याचं दर्शन घडवणारी शस्त्रास्त्र हे संचलनाचं प्रमुख आकर्षण होतं. बॅटल ॲरे पद्धतीने म्हणजे प्रत्यक्ष युद्धभूमीवरची व्यूहरचना दाखवणारं संचलन प्रथमच प्रजासत्ताक दिनी पाहायला मिळालं. अनेक पथकांचं नेतृत्व महिला अधिकाऱ्यांनी केलं. विविध राज्य आणि केंद्र सरकारी विभागांचे मिळून 30 चित्ररथ आपापल्या कामगिरीचं दर्शन घडवणारी दृश्य धारण करून मानवंदना देत होते. गणेशोत्सव या संकल्पनेवर आधारित महाराष्ट्राचा चित्ररथ लक्षवेधी ठरला. मुख्य सोहळ्यापूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वीर जवान स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून देशासाठी प्राणांचं बलिदान देणाऱ्या शहीदांना आदरांजली वाहिली. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देणारे पहिले भारतीय ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांना आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अशोक चक्र हा शांततेच्या काळातला देशाचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार प्रदान केला. 77व्या प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर झालेल्या भव्य सोहळ्यात हा कार्यक्रम झाला. गेल्या वर्षीच्या जून महिन्यात ॲक्झिओम 4 या मोहिमेअंतर्गत शुभांशु शुक्ला हे अंतराळात जाणारे दुसरे तर अंतराळ स्थानकावर पाय ठेवणारे पहिलेच भारतीय ठरले होते. महाराष्ट्रात आज प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहानं साजरा होत आहे. या निमित्तानं राज्यभरात शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालय, गृहनिर्माण सोसायट्या तसंच सामाजिक संस्थांच्या वतीनं ध्वजवंदनासह अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. प्रजासत्ताक दिनाचा राज्याचा मुख्य सोहळा मुंबईत दादर इथल्या शिवाजी पार्क मैदानात पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, मुंबईचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह पोलीस अधिकारी, मान्यवर आणि नागरिक या सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या जनतेला संबोधित केलं. राज्यघटनेतील स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेच्या मूल्यांमुळेच देश वेगानं प्रगती करत असल्याचं त्यांनी नमूद केलं. देशाच्या विकासाचं इंजिन म्हणून आपला महाराष्ट्र अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतोय आणि नुकतंच दावोस येथे जी काही वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम झाला त्या ठिकाणी महाराष्ट्राने 30 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक त्याचे करार संपन्न केले आणि महाराष्ट्र थांबणार नाही, तो पुढेच जात राहील अशा पद्धतीनं महाराष्ट्राची वाटचाल अधोरेखित केली. सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी वचनबद्ध आहे. नदीजोड प्रकल्पाद्वारे महाराष्ट्र दुष्काळमुक्त केला जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. सौर कृषी वाहिनी आणि सौर पंपाच्या बाबतीत महाराष्ट्र जगात आघाडीवर असल्याचं त्यांनी सांगितलं. लाडकी बहीण योजना, मोफत वीज आणि प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाचा विकास केला जात असल्याचं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्र भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुणे पोलीस मुख्यालयात झालेल्या सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं, तर ठाण्यात साकेत इथल्या पोलीस मैदानात झालेल्या कार्यक्रमात
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं. मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात झालेल्या सोहळ्यात पालिका आयुक्त तसंच प्रशासक भूषण गगराणी यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथल्या राष्ट्रीय मुख्यालयात तसंच चर्चगेट इथल्या पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयात झालेल्या सोहळ्यात महाव्यवस्थापक विवेक कुमार गुप्ता यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं. प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी राज्यातल्या नागरिकांना संबोधित केलं. महाराष्ट्र थेट परकीय गुंतवणुकीत देशात आघाडीवर असून जागतिक गुंतवणूकदारांसाठी एक विश्वसनीय केंद्र म्हणून पुढे आला आहे, असं त्यांनी नमूद केलं. राज्यानं 1000 अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचं महत्त्वाकांक्षी ध्येय निश्चित केलं असून पायाभूत सुविधा आणि डिजिटल क्षेत्रात महाराष्ट्र देशाला दिशा देत असल्याचं राज्यपाल म्हणाले. राज्याची संत परंपरा आणि समृद्ध सांस्कृतिक वारशाचा उल्लेखही त्यांनी आपल्या संबोधनातून केला. महाराष्ट्र हे देशाच्या आर्थिक वाढीचं शक्तिशाली इंजिन असल्याचं ते म्हणाले. राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. राजकीय स्वातंत्र्यासोबतच सामाजिक आणि आर्थिक न्याय मिळवून देणं हेच राज्यघटनेचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 77वा प्रजासत्ताक दिवस आज विविध राज्यांमध्ये तसंच विदेशातही मोठ्या उत्साहात साजरा झाला. ओदिशाची राजधानी भुवनेश्वर इथल्या महात्मा गांधी मैदानावर राज्यपाल हरिबाबू कंभमपती यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यावेळी राज्यपालांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित संचलनाकडून मानवंदना स्वीकारली. आसाममध्ये गुवाहाटी इथं प्रजासत्ताक दिनाचा सोहळा झाला. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं, तर मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी दिब्रुगड इथं प्रजासत्ताक दिन सोहळ्यात भाग घेतला. झारखंडची राजधानी रांची इथं राज्यपाल संतोष गंगवार यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. गुजरातमध्ये वाव थराड जिल्ह्यात पहिल्यांदाच प्रजासत्ताक दिन सोहळा साजरा झाला. राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि विधानसभाध्यक्ष शंकर चौधरी देखील या कार्यक्रमात सहभागी झाले होते. छत्तीसगडची राजधानी रायपूर इथं राज्यपाल रमन डेका यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. हरियाणामध्ये मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. बांगलादेशची राजधानी ढाका इथं भारतीय उच्चायुक्तालयात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. यात भारतीय समुदायाचे लोक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. श्रीलंकेत कोलंबोमधल्या इंडिया हाऊसमध्ये भारताचे उच्चायुक्त संतोष झा यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. सिंगापूरमध्ये भारताचे उच्चायुक्त डॉक्टर शिल्पक अंबुले यांच्या हस्ते उच्चायुक्तालयात ध्वजारोहण झालं. अमेरिकेनं भारताला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भारत आणि अमेरिका यांच्यातलं सहकार्य वृद्धिंगत करण्यास अमेरिका उत्सुक आहे, असं अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्क रुबियो यांनी म्हटलं आहे. चीनमध्ये शांघाय इथं भारताचे कौन्सिल जनरल प्रतीक माथुर यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. व्हेनेझुएला आणि अमेरिका यांच्यातले मतभेद केवळ चर्चेच्या मार्गानं सोडवले जातील, असं व्हेनेझुएलाचे हंगामी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी सांगितलं आहे. इतर कोणाच्याही दबावाविना चर्चा आवश्यक असल्याचं ते म्हणाले. रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबईनं हैदराबादवर 9 गडी राखून विजय मिळवत बाद फेरीत प्रवेश मिळवला. हैदराबाद इथं झालेल्या या सामन्यात मुंबईनं पहिल्या डावात सरफराज खानच्या 227 आणि सिद्धेश लाडच्या 104 धावांच्या जोरावर 560 धावांचा डोंगर उभा केला होता. त्यानंतर हैदराबादचा पहिला डाव 267 धावात आटोपल्यावर मुंबईनं हैदराबादला फॉलो ऑन दिला. दुसऱ्या डावात मुशीर खाननं 5 गडी बाद करून हैदराबादला 302 धावात रोखलं. विजयासाठी मिळालेलं 10 धावांचं नाममात्र लक्ष्य मुंबईनं 1 गडी गमावून पार केलं. या विजयासह मुंबईचा बाद फेरीतला प्रवेश निश्चित झाला आहे. साखळीत गहुंजे इथं झालेल्या दुसऱ्या सामन्यात महाराष्ट्रानं गोव्यावर 8 गडी राखून विजय मिळवला. महाराष्ट्रानं गोव्याचा दुसरा डाव 248 धावात गुंडाळला. जलद सक्सेनेनं 5 तर हितेश वाळुंज यानं गोव्याचे 4 गडी बाद केले. त्यानंतर पहिल्या डावातल्या आघाडीच्या जोरावर दुसऱ्या डावात विजयासाठी मिळालेल्या 108 धावांचं आव्हान महाराष्ट्रानं केवळ 2 गड्यांच्या मोबदल्यात पार केलं. अर्शिन कुलकर्णी यानं नाबाद 52 धावा केल्या. या मोठ्या विजयामुळे महाराष्ट्राचे 6 सामन्यातून 24 गुण झाले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्लीच्या कर्तव्य पथावर शानदार संचलन सोहळा. ऑपरेशन सिंदूरच्या प्रारूपासह देशाच्या सामरिक सामर्थ्याचं आणि सांस्कृतिक वारशाचं समृद्ध दर्शन. अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांना राष्ट्रपतींच्या हस्ते अशोक चक्र सन्मान. देशोदेशी भारतीय प्रजासत्ताक दिन विविध कार्यक्रमांनी साजरा. आणि रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबईचा हैदराबादवर तर महाराष्ट्राचा गोव्यावर विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.